वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आज शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपली। ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। खरं तर आरोपी हगवणे परिवाराच्या बाजूने जे वकील युक्तिवाद करतायत ते वकील विपुल दुशिंग माझ्यासोबत आहेत। काल देखील त्यांनी युक्तिवाद केलेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि आज त्यांचे जे 3 आरोपी आहेत ते न्यायालयीन कोठडीत गेलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः सर आहेत बोलण्यासाठी। आज न्यायालयाने 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। पुढील प्रक्रिया तुमची काय असणार आहे सर? आज पोलिसांचा तपास प्रॅक्टिकली ओव्हर झाला, त्यामुळे पोलिसांकडनंच MCRचा रिपोर्ट म्हणजे न्यायालयीन कोठडी मिळण्यासाठीचा त्यांनी आज रिपोर्ट सादर केला न्यायालयामध्ये। तो न्यायालयाने मान्य करून त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। पोलिसांकडनं असं सांगण्यात आलं त्या रिपोर्टमध्ये त्यांना पुढील पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असं त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे। सर, न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली, आता पुढची तुमची कायदेशीर प्रक्रिया काय असणार? आता आम्ही ह्या आरोपींच्या जामिनासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये आमचा जामिनाचा अर्ज आज उशीर झाल्यामुळे आज दाखल होऊ शकला नाही, तो उद्या दाखल होईल आणि मग त्याच्यावरती न्यायालयाच्या वेळेप्रमाणे त्याच्यावर सुनावणी होईल। सर, हे हगवण्याचं जे प्रकरण आहे, वैष्णवी मृत्यू प्रकरण, हे महाराष्ट्रभर गाजलेलं प्रकरण आहे। लोकांच्या तीव्र भावना आहेत आणि हगवण्यांकडून तुम्ही युक्तिवाद करताय। याआधी देखील तुम्ही अशा केसेसमध्ये युक्तिवाद केलेला आहे। अंजली दमन यांनी त्याची यादीच जाहीर केलेली आहे की महिला अत्याचाराबाबतच्या केसेस तुम्ही कशा लढता, काय लढता, सगळी यादीच जाहीर केलेली आहे। काल तुम्ही जो युक्तिवाद केला त्यानंतरच्या लोकांच्या जनभावना नक्की काय आहेत, समाज माध्यमांवर काय प्रतिक्रिया येतात, या पाहिल्या का तुम्ही? पाहिल्या ना, मला पाहिल्या आणि मला या गोष्टीचा खेद वाटतोय की अशा प्रकारे लोक ज्या पद्धतीने कुठलीही आपल्या देशाची कायद्याची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी आपल्याला संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानाचा अनादर करून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, त्याचं मला वाईट वाटतंय। परंतु मी माध्यमांसमोर येण्याच्या पूर्वीच ह्या बाबतीतलं पूर्ण माझ्या डोक्यामध्ये होतं की अशा प्रकारे मला ट्रोल करणार लोक केलं जाणार, परंतु केवळ सत्य परिस्थिती लोकांसमोर यावी। मी मुख्यत्वे करून माध्यमांकडे येण्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मी युक्तिवाद केला, मी न्यायालयातनं बाहेर येण्याच्या अगोदर काही मीडिया हाऊसेसनी त्याचं प्रसारित केलं त्याची न्यूज, आणि ज्या गोष्टी मी बोललो होतो त्याचे उलटसुलट त्याचं रिपोर्टिंग झालेलं होतं। हे बरेचसे जे पोर्टल वगैरेचे जे पत्रकार होते त्यांच्यासुद्धा आम्ही बऱ्याचशा न्यूज काढून ठेवलेल्या आहेत आणि चुकीचा, माझ्या तोंडून चुकीचा संदेश दाखवण्याचा प्रयत्न होत होता। त्यामुळे नाईलाजाने मला मीडियाकडे यावं लागलं, त्यांना समोर येऊन की खरा युक्तिवाद काय झाला होता। आणि बरेचसे पत्रकार होते ते त्यांना आता कदाचित त्या कोर्टाच्या गडबडीमध्ये गर्दीमध्ये ते कॅच करता आलं नसेल काय आर्ग्युमेंट एक्झॅक्टली होतं, म्हणून आम्हाला मीडियासमोर येऊन हे बोलावं लागलं। समाजाचा रोष पूर्णपणे हगवणे कुटुंबियांवरती आहे। त्यांच्या वतीने आज बोलण्याचं धाडस अख्ख्या देशामध्ये कोणी केलेलं नाही। मी त्यांच्या वतीने मी उभा राहिलो, त्यांच्या वतीने त्यांची बाजू डिफेंड केली, तर माझ्यावरती असा हल्ला होणार आहे हे मला पूर्णपणे याची खात्री होती। असं असताना सुद्धा हा धोका मी पत्करलेला आहे आणि मी माझं काम जे आहे ते काम योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे। आजपर्यंत मला वकिलीला 17 वर्ष झाले। 17 वर्षामध्ये माझं एकच मुद्दा असतो की माझ्याकडनं माझ्या आशिलाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये। त्या आशिलाच्या माझं जे काम नेमून दिलेलं आहे त्या आशिलाचा बचाव करण्याचं, ते मी माझी पूर्ण ताकदीने, पूर्ण शक्तीने, माझी पूर्ण बुद्धिमत्ता वापरून मी हे करत असतो। त्याच्यामध्ये अनेक लोकांचे असे ऑब्जेक्शन्स होते। आज खडसे मॅडमचं मुख्यत्वे करून असं ऑब्जेक्शन आहे। तिकडे पुढे आपण जाणारच आहोत, अंजली दमानी असतील किंवा खडसे असतील, पण सर आम्ही देखील काही समाज माध्यमांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की जेव्हा कोणताही वकील ज्याची बाजू मांडत असतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आता असं तपासात समोर येत आहे की वैष्णवीचा मृत्यू होण्या अगोदर तिला 5 दिवस शशांक जो आहे तो वेगवेगळ्या हाताऱ्याने हाणमार करत होता आणि तुम्ही जो युक्तिवाद केलेला आहे की नवऱ्याने थोडीफार हाणमार केली तर हा अत्याचार होत नाही, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतंय? सर, एकच फक्त मी सांगतो आपल्याला, आज हा खुलासा
म्हणजे काल मी मीडियासमोर आलो त्याच्यानंतर आज हा खुलासा झाला. FIR मध्ये आहे का 5 दिवस? आजच्या लेटेस्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगामध्ये असं होणं शक्य आहे का? त्यांच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला 5 दिवस मारहाण झाली, ती मुलगी शांत बसेल का? त्या 5 दिवसामध्ये तिची आणि तिच्या आईवडिलांची कधी संपर्क झाला नाही का? तिला घर सोडून जाण्याची मुभा नव्हती का? असे सगळे प्रश्न उभे राहतील. घटना घडली त्यावेळेस आरोपींपैकी कोणी घरी नव्हतं. तिला जर हाणमार होत होती, तिला घर सोडून जाणं शक्य होतं, तिला आईवडिलांना कळवणं शक्य होतं. परंतु त्यांची FIR बघितली, त्यांच्या आजपर्यंतचे रिमांड रिपोर्ट जर बघितले पोलिसांनी सादर केलेले न्यायालयामध्ये, तर या सगळ्यांमध्ये हा मुद्दा कुठंच नाहीये. 5 दिवस मारहाण झाली, तिच्या शरीरावरती जखमा पाहिल्या आम्ही. एवढं मग जर आपल्याला TV9च्या माध्यमातून पाहणाऱ्या लोकांना हे कळू द्यात की जर एखाद्या पतीने थोडीफार हाणमार केली पत्नीला, तर तो हिंसाचार किंवा अत्याचार होत नाही का? कसं आहे सर, आपल्याला तेच समजून घ्यायला लागतं की असॉल्ट म्हणजे हाणमार, बळाचा वापर करून एखाद्याला मारणे, फिजिकल असॉल्ट झाला. असॉल्टचे पण बरेच प्रकार आहेत, पण फिजिकल असॉल्ट आणि हॅरेसमेंट ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. प्रत्येक असॉल्ट हा हॅरेसमेंट असतोच असं नाही, कळलं का? एखादा नवरा बायको आहे, एक छोटंसं क्षुल्लक कारण झालं, नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी समजा एखादी चापट मारलं समजा, असं जखमा होईपर्यंत मारलं, तर त्याला शिक्षा कोणत्या कायद्याखाली होईल? तर मारहाणीची शिक्षा होईल. मारहाणीचं स्वरूप बघितलं जाईल, त्याचा हेतू काय होता मारतानाचा तो बघितला जाईल, त्या व्यक्तीला मारहाणीबद्दलची शिक्षा होईल. त्याला या कायद्यामध्ये जी ही केस आहे 498 डावरी डेथ म्हणजे 304B 498A हे जे कलम लावलेले आहेत या केसमध्ये, या कलमांखाली ती शिक्षा होत नाही, हा युक्तिवाद होता. हे काय लोकांनी ह्याचा मिस इंटरप्रिटेशन केलं. बरेचसे लोक म्हणले आता मग काय सगळे नवरे बायकांना मारत सुटणार, असं होणार. अंजली दमानी यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की मग तुम्ही म्हणजे वकील जे आहेत, हगवणेंची बाजू मांडणारे वकील जे आहेत, ते हाणमारीचं समर्थन करतायत का? अजिबात नाही. असं कसं करेल? कोणताच वकील करू शकत नाही, मी तर मुळीच नाही. प्रश्न सिंपल आहे की हॅरेसमेंटची केस आहे, ही आपली डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, डावरी डेथची केस आहे. त्या डावरी डेथच्या केसमध्ये एखादा दुसरा इन्सिडेंट जर असा अचानक झाला की त्यांनी मारहाण केली असेल समजा, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, त्यांनी केली नाही केली ह्याच्याबद्दल मी कुठलेही भाष्य करत नाहीये. ॲज पर हिज इन्स्ट्रक्शन्स, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यांनी मारहाण केलेली नाही, हे त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या आम्ही कोर्टापुढे कळवल्या. आता असं असताना जर मी आर्ग्युमेंट अशी केली होती की जरी एखादा असा इन्स्टन्स झाला, घटना घडली की नवऱ्याने एखाद्या बायकोला मारलं, तर तिला लागलं, तर तिला 323 पासून 302 पर्यंतचे गुन्ह्यांमध्ये शिक्षा होऊ शकते. त्याच्या जखमांचा आणि त्या झालेल्या हाणमारीच्या झालेल्या परिणामांवरती ठरतं ते की काय शिक्षा लावायची त्याला. तर त्याच्यामध्ये त्याला शिक्षा लागू शकते त्या व्यक्तीला, हे सिद्ध झाल्यास. पण अशी हाणमार सिद्ध झाली म्हणून ही हॅरेसमेंटची केस झाली, डावरी डेथची केस झाली, असा प्रिझम्पशन कधीही कायदा काढायला परवानगी देत नाही, असं ही आर्ग्युमेंट. सर, काल जो युक्तिवाद केला गेला आणि ज्याच्यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आली, त्यातला महत्त्वाचा युक्तिवाद असा होता की वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं तुमच्याकडून. साहेब, हे मला ह्याच्या इतकं दुःख होतं या गोष्टीचं की चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आलं. ही जी काय भूमिका मीडियातर्फे घेण्यात आलेली आहे, या गोष्टीचं मला दुःख होतं. तुम्ही काल त्याच्यावर बोललाय सर की कोणासोबत तरी ती चॅटिंग करत होती, तो नाही म्हणला असेल म्हणून तिने असं केलं असेल, असं तुम्ही ऑन रेकॉर्ड बोललाय. हो, प्रश्नच नाही. मग ह्याला चारित्र्य हनन म्हणतात का? मी जर तपास, तुम्ही माझी पोलीस कोठडी का घेताय? तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझ्याकडनं माहिती गोळा करायची, पुरावे गोळा करायचे, तपास करायचा आहे. तुम्हाला त्या मृत्यूमध्ये जर इतर कोणत्या व्यक्तीचा हात असेल, अशी जर आम्ही पॉसिबिलिटी तुम्हाला देतोय, तर तपास न करण्यासाठी संयुक्तिक कारण कोणतं आहे? आम्ही जर तुम्हाला सांगतोय त्याच्याने चारित्र्य हनन होत नाही. आम्ही सांगतोय की तिचे नवऱ्याला एका नवऱ्याला न आवडणारे तिचे चॅट्स होते, त्याच्याबद्दल तिच्या घरच्यांना माहिती होतं, त्यांनी अप्राईज केलेलं होतं, त्यांना सांगितलं होतं वेळोवेळी, परंतु तरी सुद्धा ते कंटिन्यू राहिलेलं होतं, चॅट्स होत होते तिच्याकडनं. मग आता आम्ही ती कोणाशी चॅट्स होत आहेत त्यांची नावं दिली, चॅट्स होत आहेत ह्यांची नावं तपास अधिकाऱ्यांना पहिल्या दिवशीपासून दिली. असं असताना आज कोठडीमध्ये 16 तारखेपासून आम्ही ताब्यात आहे, काल 28 तारीख होती, आज 29 आहे, तेव्हापर्यंत आजपर्यंत सुद्धा
तुम्ही हे रूल आउट का नाही केलं की हा आरोपी आम्हाला सांगतोय की अशी अशी चॅट्स होत होते, आम्ही त्याच्याबद्दल ह्यांच्या साक्षीदारांकडे चौकशी केली, विचारपूस केली, तिचा मोबाईल तपासला, मोबाईलमध्ये आम्हाला चॅट्स आढळले नाही, हे ज्या लोकांची नावं सांगतात त्या लोकांकडे आम्ही तपास केला, आम्हाला नावं सापडली नाही, म्हणजे हा आरोपी आम्हाला खोटी माहिती देतोय, त्याच्यावरती त्याला शिक्षा होईल ना. तपास यंत्रणेला जर खोटी घुमजाव करणारी माहिती दिली, कोर्टाकडे खोटी माहिती दिली आरोपींनी, तर त्याला त्याची शिक्षा कोर्ट देऊ शकतं ना. मग तुम्ही आजपर्यंत हा तपास का नाही केला, हा आमचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आम्ही उपस्थित करताना पहिल्या दिवशी मीडिया, पहिल्या रिमांडला म्हणजे 17 तारखेच्या रिमांडला मीडिया होती का नाही मला माहीत नाही, पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होता. 17ला ऑन डे 1 ज्या दिवशी यांना पहिल्यांदा कोर्टात आणलं त्या दिवशी, की आम्ही तपास अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतोय की तुम्ही या अँगलनी तपास करा. कारण हगवणे कुटुंबियांचं काल जेव्हा न्यायालयामध्ये कोर्टाच्या परमिशनने आम्हाला बोलायची परमिशन दिली होती, त्यावेळेस त्यांचं 5ही लोकांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की ह्या मृत्यूमुळे, वैष्णवीच्या मृत्यूमुळे आमचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आमचं बाळ आहे ना, शेवटी हगवणे कुटुंबाचा वंशाचा दिवा आहे, त्या बाळाला उद्या कायमस्वरूपी तो आईच्या प्रेमाला मुकलेला आहे. मग हा मुद्दा हगवणेंचा झाला, बरोबर आहे. तुम्ही जो युक्तिवाद केला की कोणाशी तरी चॅट करत होते, तो नाही म्हणला असेल म्हणून तिने असं पाऊल उचललं असेल, म्हणणं आहे ना. मग त्याचा रिलेव्हन्स असं जरी त्यांचं तेवढं लक्षात घ्या, 16 तारखेला घटना घडली आणि 18 तारखेला त्या व्यक्तीचा टिळा झालाय. काल मोठ्या धामधुमीमध्ये साखरपुडा झालाय त्या व्यक्तीचा झालाय. मग आता हे जर झालेलं आहे, आम्ही हे देतोय, तर त्याचा कोरिलेशन नसू शकतं का? ही पॉसिबिलिटी आज कशी रूल आउट करता येईल? हा पोलिसांनी तपास करावा. तो मनुष्य लग्न बंधनात, विवाह बंधनात अडकणार आहे, ह्याचं काय रिलेव्हन्स नाहीये का असं वाटतंय का कुणाला? त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाहीये. हा पोलिसांनी तपास करावा अशी तुमची मागणी आहे. तपास करावा, का नाही केला तपास? आमचं म्हणणंच ते की तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करताय का, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे का तपास करत नाहीये? तपास करा, रूल आउट करा आमची पॉसिबिलिटी. हा यांनी जो व्यक्त केलेला आहे हा मुद्दा, आरोपींतर्फे हा मुद्दा जो मांडण्यात आलेला आहे, तो तुम्ही रूल आउट करू शकता तपास करून, पॉझिटिव्ह एव्हिडन्स. सर ठीक आहे, जर आत्ता असं असेल, तुम्ही म्हणताय असं असेल, असं आपण गृहीत धरूयात, मात्र त्या अगोदर देखील वैष्णवींने यांच्या जाचाला कंटाळून, यांच्या वारंवार पैसे मागण्याच्या गोष्टींना कंटाळून 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाच होता ना. मग त्यावेळी काय कारण होतं? त्यांचं काल युक्तिवाद परत एकदा तुम्हाला एका शब्दात सांगतो, एका ओळीत, की तेच आहे की हे नवरा बायकोमध्ये किरकोळ स्वरूपाची भांडणं होतात, त्या व्यतिरिक्त यांच्यात भांडणं नव्हती. 1 नंबर 2, भांडणं जी झाली त्याचं मुख्य कारण मोबाईल होता. जेवढ्या वेळेस झाली त्याचं मुख्य कारण मोबाईल होता. ज्या वेळेस ही कारणं समोर आली, हे मोबाईलचं कारण समोर आलं, त्यावेळी तिच्या आई वडिलांना त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं. एका सुज्ञ पतीने काय करणं अपेक्षित आहे? ज्या पतीला त्याचा संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याला चॅटिंगच्या कारणावरून त्याला लग्न मोडायचं नाहीये, अशा व्यक्तीने काय करणं अपेक्षित आहे? त्यांनी तिच्या आई वडिलांना कळवणं अपेक्षित आहे, ते त्यांनी कळवलेलं आहे अनेक वेळा. त्यामुळे त्या कारणावरूनच त्यांची भांडणं झाली. आता काय होतं की तिचा नको त्या वयामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे घरातली लोक त्यांची प्रचंड तीव्र वेदना त्यांना होत असणार आहेत. त्याबद्दल काय नाही, आपल्यासारख्या माणसांना वाईट वाटतंय. आज अख्खा महाराष्ट्र हळहळतोय तिच्या मृत्यूमुळे, तर आम्हाला काय माणूस म्हणून वाईट नाही वाटत आहे का? माणूस म्हणून मला वाईटच वाटतंय. त्या असा कुणाचाही मृत्यू अशा पद्धतीने होऊ नये हे माझं एक वैयक्तिक माणूस म्हणून मत आहे. पण ज्या क्षणी आम्ही हा कोट चढवतो, काळा कोट घालतो, ज्या क्षणी आम्ही वकिलाच्या रोलमध्ये जातो, हे कपडे आम्हाला वेगळे का दिलेले आहेत? का त्याचा कुणी विचार केलाय का की काळा कोट घातल्यानंतर आतला माणूस आणि बाहेरचा कोट हा आतल्या माणसाला झाकून घेत असतो. हा मी कोट चढवतो, त्या कोटावरती त्या आशिलाची जबाबदारी येते आणि त्याच्यामुळे तो माणूस झाकलेला असतो आतला. मला वाईट वाटलं, काय झालं, त्याचा परिणाम माझ्या युक्तिवादावर किंवा माझे कुठलेही स्किल्स वापरण्यावरती होता कामा नये. मला एखादी केस, अनेक केसेस असतात, अनेक केसेसमध्ये असतं की खूप वेदना होत असतात ती केस चालवत असताना. हाच प्रश्न होता सर माझा. 29 खुना तिच्या अंगावर होत्या, पोस्टमार्टम रिपोर्टमधून ते आलेला आहे. वेगवेगळ्या हत्यारांनी तिला मारहाण झालेली आहे. त्या हगवणींची तुम्ही बाजू मांडताय, वेदना होत आहेत तुम्हाला काय की आपण माणूस म्हणून त्या मुलीचा अशा नको त्या वेळी
मृत्यू झालेला आहे, नको त्या वयामध्ये तिच्या लहान बाळाची पण मला हे आहे, हा जो मृत्यू झालेला आहे ह्याचं मला खूप वाईट वाटते. आता ते वाईट वाटणं मला माझी ड्युटी करण्यापासून प्रिव्हेंट नाही करू शकत. वाईट वाटते माणूस म्हणून मी अनेक वेळा वैयक्तिक म्हणजे माणूस म्हणून जेव्हा मी वावरतो त्यावेळेस मला ते वाईटच वाटणार ना, साधी गोष्ट आहे. असं मी तेच सांगायचं तुम्हाला होतं की आम्ही गुन्हेगार म्हणजे जो आरोपी असतो त्या आरोपीला रिप्रेझेंट करत असतो, त्याचा बचाव करत असतो. त्या एखाद्या आरोपीनी एखाद्या गुन्हेगारांनी केलेल्या वाईट कृत्याचा बचाव नाही करत आम्ही फक्त त्या आरोपीचा बचाव करत असतो. ते आम्ही बचाव म्हणजे काय तर कोर्टाला असिस्ट करत असतो. शेवटी आम्ही काय सोडवणारे कोण नाहीये. आम्ही आमची बाजू मांडतो, आम्ही साक्षी पुरावे कसे अयोग्य आहेत आरोपीचं गुन्हा सिद्ध करण्यासाठी एवढी गोष्ट आम्ही दाखवून देतो. आणि ती गोष्ट दाखवून ते न्यायालयावरती असतं की ते ॲक्सेप्ट करायचं की नाही. तर आम्ही त्याच्यासाठी अभ्यास करतो. त्याचे साक्षी पुरावे पोलिसांनी गोळा केलेले, सरकार पक्षातर्फे मांडण्यात आलेले हे जे साक्षी पुरावे कसे आहेत ह्याचा आम्ही अभ्यास करून कोर्टाला दाखवतो की हे त्याला शिक्षा देण्या इतपत पुरेसे नाहीत, कसे नाहीत ते आम्ही पटवून देतो. तुम्ही हगवणे प्रकरणाचा ज्यावेळेस युक्तिवाद चालू केला, त्यांची वकिली करायला चालू केली, त्याच्यानंतर काल अंजली दमानी यांनी एक यादीच दाखवलेली आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकरणाचे वकील होता. एका ठिकाणी 39 मुलींवर अत्याचार झाला होता, ती प्रकरण तुम्ही घेतलं होतं. म्हणजे अत्याचाराचे, महिला अत्याचाराच्या आरोपींची प्रकरणं तुमच्याकडे जास्त आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. मग तुम्हाला आवडच आहे काही की महिला अत्याचाराच्या विरोधातल्या केसेस घेणे किंवा अशी काय आवडच आहे का? असं काहीच नसतं सर कुणालाही. अंजली दमानी यांचे आरोप पाहिले तुम्ही? त्यांचे आरोप पाहिले, अत्यंत वाईट त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यांचा अभ्यास अपुरा आहे. त्यांच्याबद्दल मला खूप म्हणजे खूप रिस्पेक्ट आहे, आजही आहे. त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांची जी सचोटी आहे ह्याच्याबद्दल आजही मला त्यांच्याबद्दल रिस्पेक्टच आहे. त्याबद्दल काहीही दुमत नाही आहे. परंतु या बाबतीत त्यांचा थोडासा अभ्यास कमी पडलेला दिसतोय. कसा तेच सांगतोय तुम्हाला. या बाबतीत त्यांचा थोडासा अभ्यास कमी पडलेला दिसतोय. त्यांना पहिल्यांदा आपल्या भारतीय संविधानाचं त्यांना अभ्यास कमी दिसतोय. कारण भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत दोषी कोर्ट धरत नाही, फायनल म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये त्याचे फायनल रिलीफ जोपर्यंत सगळे संपत नाहीत, अनेक आता त्याचे भरपूर प्रकार आहेत, ते सांगून मी वेळ नाही घालवत तुमचा, पण जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा दोष सिद्ध होत नाही सर्वोच्च न्यायालयापर्यंत, अशा व्यक्तीला निर्दोष मानावं अशी भारतीय राज्यघटनेची तरतूद आहे. आता या तरतुदीचा आपल्याला विसर पडलेला आहे. आम्ही एखाद्यावरती आरोप झाला, आम्ही त्याचं वकीलपत्र घेतलं, आम्ही त्याला रिप्रेझेंट केलं, न्यायालयाने त्याला निर्दोष सोडून दिलं. मग तुम्ही त्याचं आम्हाला कसं काय क्रिटिसाइज करू शकता तुम्ही? आता त्या ज्या केसेस त्यांनी, ज्या सगळ्या केसेसची जी नावं त्यांनी बरीच मोठी लिस्ट दिलेली आहे. कोणती तुम्ही वाचली असेल? तुम्हीच आपल्याला जे पाहतायत लोक त्यांना कळू द्या की तुम्ही कोणकोणत्या केसेसमध्ये मुख्यतः वकील आहात. आता कसं आहे, राजू शेट्टीतलं प्रकरण असेल, पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्त बदलणारे लोकांचं प्रकरण असेल, किंवा आता वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, किंवा 39 मुलींवर अत्याचार झाला ते प्रकरण असेल, या सर्व आरोपींचे तुम्ही वकील आहात. हो आहेच ना, त्यांनी सांगितले ना. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत साहेब गेल्या 17 वर्षामध्ये आजपर्यंत माझे गजा मारण्याचे पण वकील तुम्ही आहात. 1000हून जास्त केसेस मी चालवलेले आहेत आजपर्यंत. 17 वर्षात 1000हून जास्त सत्र खटले म्हणजे सेशन्स केसेस ज्यांना गंभीर स्वरूपाच्या असतात, त्या 1000हून जास्त केसेस मी आजपर्यंत चालवलेले आहेत. त्यांनी तर 5-6चीच नावं दिली, यादी दिलेली आहे, पण आजपर्यंत 1000हून जास्त केसेस चालवले आहेत. त्याच्यामध्ये केस चालवताना मला केसला विरोध करण्याचा माझ्याकडे अधिकार नाही. आमचे ॲडव्होकेट्स ॲक्ट आहे, त्या ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार बार काउन्सिलचे रूल्स, नियम आहेत, नियमावली आहे. आमचं प्रोफेशनल एथिक्स त्याच्यामध्ये टॉपिक आहे. तर आमच्या प्रोफेशनल एथिक्समध्ये मला कोणत्याही प्रकारे एखादा पक्षकार माझ्याकडे आला, क्लायंट माझ्याकडे आला ही केस घेऊन, तर त्याला नकार देण्याचा मला अधिकार नाही. तो नकार मी देऊ शकत नाही. त्या पक्षकाराला एंटरटेन करणं, त्याची केस घेणं हेच माझं कर्तव्य आहे. मी जर एखाद्याला नकार दिला, समजा केसचं स्वरूप बघितलं, नकार दिला, त्याची जात बघितली, नकार दिला, त्याचं समाजातलं स्थान बघितलं, नकार दिला, तर हा कदाचित प्रोफेशनल मिसकंडक्ट. अशा जेव्हा घटनांमध्ये तुम्ही युक्तिवाद करता आरोपीच्या बाजूने, तुम्ही मगाशी देखील म्हणाला की कोर्टच्या आतला माणूस काही कधी म्हणत नाही की आपण, म्हणजे काही वाटत नाही का कोर्टमधील आतल्या? ही ड्युटीज आम्हाला सर
5 वर्षाची लॉची डिग्री, त्याच्यानंतर 2 वर्षाचं LLM आणि त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठ वकिलांकडनं जे काय शिकलो, ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला हे शिकवलेलं जातं. प्रत्येक लॉच्या विद्यार्थ्याला हे शिकवलं जातं की तुमचा पर्सन, तुमच्यातला वैयक्तिक माणूस हा कसा तुम्ही सप्रेस करायचा ज्यावेळेस तुम्ही कोर्ट चढवता आणि ज्यावेळेस एखाद्या अशिलाची बाजू मांडता. त्यावेळेस माझ्या मनातल्या भावना, त्यावेळेस माझ्या डोक्यातले विचार, त्याबद्दल माझं परसेप्शन एखाद्याबद्दलचं हे आडवं येता कामा नये. मी माझे पूर्णपणे माझे स्किल्स वापरले पाहिजेत त्या ज्या पक्षकाराचा मी बचाव करत आहे त्याच्यासाठी. तर हे आम्हाला शिकवलं जातं. आता बरीचशी लोक आहेत की ते शिकले नाहीत, हे म्हणजे लॉ करूनही शिकले नाहीत, असे बरेचसे लोक आहेत. त्याच्यामुळे आता ते दुर्दैव आहे त्यांचं. पण आम्ही लॉ केलं, आम्ही हे शिकलो आणि आम्ही त्याच्यामुळं आजपर्यंत सक्सेसफुल असा आहे. सक्सेसफुल का म्हणतोय तर आजपर्यंत केस हार जीत ही चालू राहते. हे तुम्ही म्हणताय हे खरं आहे सर. सुषमा अंधारेंचं एक स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल की बुद्धिमत्ता पणाला लावण्याऐवजी तुम्ही व्यावसायिक नीतिमत्ता पणाला लावली ह्या प्रकरणात किंवा अनेक प्रकरणांमध्ये. मी स्टेटमेंट ऐकलं, त्याच्याबद्दल माझं एकदम शॉर्टमध्ये सांगणं आहे की वकिलाला नीतिमत्ता म्हणजे त्याच्या क्लायंटच्या केस निवडण्याच्या बाबतीतली असा उलटा लॉ आहे की केस घेताना मी नीतिमत्तेच्या कारणावरून केस नाकारू शकत नाही की केसचं स्वरूप वाईट आहे, बॉम्बलास्ट केलाय, निष्पाप लोक गेली आहेत, छोट्या मुलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार केलाय. हे मला माणूस म्हणून मला वाईट वाटतं. तो माणूस म्हणून माझा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण वकील म्हणून मला ह्याचं वाईट वाटतं कामा नये, अशी माझी ड्युटी आहे. कोर्टाला असिस्ट करणे ही माझी ड्युटी आहे. कोर्टाला माझ्या अशिलांची बाजू, अशिल आणि न्यायालय ह्याच्यामधला दुवा आहे मी. त्यांना कायद्याचं नॉलेज नसतं सामान्य लोकांना, त्याच्यासाठी वकील नेमला जातो आणि वकील आणि म्हणजे अशिल आणि कोर्ट ह्याच्यामधला दुवा वकील असतो. तर तो हे आम्ही काम करतोय. माझी सक्सेस मी एकाच ओळीत सांगतो, आत्तापर्यंत मी का सक्सेसफुल आहे. तर आज मला जर मी स्वतः जेव्हा आरशापुढे उभा राहतो ना, तर मला आनंद होतो की आजपर्यंत मी एकाही अशिलावरती अन्याय केलेला नाही. कसा की त्याची केस वाईट आहे, तो गरीब आहे, तो खूप श्रीमंत आहे म्हणून मी माझ्या स्किल्समध्ये कमी जास्तीपणा केला, असं कधीही केलेलं नाही. गरीबाचे असो, श्रीमंताचे असो, हाय प्रोफाईल असो, छोटी केस असो, माझ्या पूर्ण ताकदीने माझ्या त्याच मी पोटतिडकीने लढत असतो प्रत्येकासाठी. त्याच्यामुळं मला हे जे काही लिस्ट वगैरे येते ह्याचं मला अजिबात काहीही दुःख होत नाही. तुम्हाला जरी दुःख होत नसेल तरी मंत्री गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य समोर येतं की हे सगळं काल युक्तिवाद झाल्यानंतर की हा सगळं निर्लज्जपणाचं आहे आणि जे वकील हे सगळं करतायत त्यांना पण आया बहिणी असतील अशा प्रकारचं. आहेतच ना, कुणाला नसतात, प्रत्येकाला आहेत ना. मग आता मला एक सिंपल प्रश्न आहे, मला ह्या सगळ्या लोकांना तोच साधा प्रश्न आहे की एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरकडं जर समजा कुविख्यात एखादा गँगस्टर आला जखमी अवस्थेत, तो डॉक्टर त्या गँगस्टरला बघून हा मोठा गँगस्टर आहे, ह्याच्यावर मी उपचार करू शकत नाही, याला घेऊन जा माझ्याकडनं, असं म्हणायचा त्याला अधिकार आहे का? बरं, एखाद्या गँगस्टरला एखाद्या डॉक्टरने उत्तम सर्जरी करून जर त्याचा जीव वाचवला, प्राण वाचवला, तर तुम्ही त्याला क्रिटिसाइज करणार आहात का की तुम्ही या गँगस्टरचा जीव का वाचवला डॉक्टर? असं तुम्ही डॉक्टरांना करणार आहे का? तर डॉक्टरांचं आणि वकिलाचं प्रोफेशन हे जवळपास सारखं आहे. जसे डॉक्टर कोणताही पेशंट रिफ्यूज करू शकत नाहीत कोणत्याही कारणाने, पैसे असू द्या, त्याचं कोणत्याही कारणाने, तसंच वकिलाला सुद्धा आहे. ती ड्युटी वकिलावरती दिलेली आहे. वकील हा कधीही त्याच्याकडे आलेल्या क्लायंटची केस रिफ्यूज करू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे काही लोक जे बोलतायत, तुम्हाला आई नाही का, बहीण नाही का, तुमच्या घरी असं झालं तर काय होईल, तुम्ही तुमच्या घरच्या लोकांशी तुम्ही आय कॉन्टॅक्ट करून हे बोलू शकता का? बोलणार का? जेव्हा मी वकील आहे तेव्हा मी हे बोलणार. सामान्य माणूस म्हणून मी जेव्हा जगत असतो तेव्हा हे समाजाच्या जाणीवा नेणीवा सगळं आम्हाला त्याचं भान असतं. तुमच्या आयुष्यात असं कधी हे आलेलं आहे का की आता तुमच्या जो कोण काउन्सिलात लगवणार त्याचा रोहिणी खडसे सत्कार करणार जाहीर, असं कधी याच्या अगोदर कुठल्या राजकीय व्यक्तीने असं, आता रोहिणी खडसेंनी जाहीर केलंय की वकिलांच्या जो काउन्सिलीत लगावणार म्हणजे तुमच्या, त्याचा त्या सत्कार करणार? त्याच्यात त्यांना आनंद मिळत असेल तर काय करणार आम्ही आता? त्यांना आनंद मिळू द्या, काय नाही प्रश्न. असं काय कानशिलात लगावलेली काय होणार आहे?
केसवरती परिणाम होणार आहे, म्हणजे हे कशासाठी चाललंय हा प्रश्न, हे सगळं जे काय आत्ता हे सगळे मीडिया हा सगळा एवढा सगळा खटाटोप कशासाठी चाललेला आहे? तुम्हाला वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी जर तुम्ही हे चाललेलं असाल तर एका वकिलाला, आज लाखो वकील आहेत, मला कानशिलात लगावली, माझा जीव घेतला, उद्या दुसरा वकील येईल, काय वकील येणार नाही का? तुम्ही काय दुसऱ्या वकिलाला जीव घेणार आहेत का? तुम्ही काय करताय? ही चिथावणीखोर जी काही भाषा वापरली गेलेली आहे त्याच्याबद्दल आज आमच्या सगळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या वकील संघटनेने खूप चांगली भूमिका मांडली आणि त्यांना ते वक्तव्य त्यांचं मागे घ्यायला भाग पाडलेलं होतं, परंतु त्यांनी काय स्पष्टपणे ते मागे घेतलेलं नाहीये. त्यांनी ते जरा वेगळ्या पद्धतीने तुमची सनद रद्द करण्यात यावी अशी मागणी होती अनेक लोकांना. असं होत नाही सर, असं कधीच होत नाही, असं करता येत नाही. एखाद्याचं मी प्रतिनिधित्व केलं, एखाद्याची केस चालवली तर अशी सनद रद्द करण्याची प्रोव्हिजन कुठेही नाही. त्याच्यासाठी मी एवढ्या वाईट लोकांची केस चालवली म्हणून सनद कुणाचीही रद्द करता येत नाही. निलेश चव्हाणची बी देखील तुम्ही बाजू मांडली होती, मात्र तपासात आता असं समोर येते की निलेश चव्हाणने आणि करिश्मा हगवणेने देखील वैष्णवीचा छळ केला होता आणि ज्यावेळेस हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा मोबाईल लंपास झाले करिश्माचे, लता हगवणेचे, त्यावेळेस याने हे मोबाईल लंपास केले. त्याच्याबद्दल सर मला कसं माहिती असणार, कारण हा तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये त्या तपासाच्या कागदपत्रांचं आम्हाला आत्ता ॲक्सेस नसतो. ती चार्जशीट आली, दोषारोपपत्र आल्यानंतरच तो ॲक्सेस मिळेल. त्यामुळे आत्ता आम्हाला त्याच्या तपासात काय आलंय, कसं आलंय ते काय आम्हाला त्याचा ॲक्सेस नाही. निलेश चव्हाणचं तुम्ही अद्याप समर्थन करताय? कोणत्या कृत्याचं? बाळाच्या बाबतीतलं. बाळ त्यांनी सांभाळलं त्याच्याबद्दल मी बोललो की तुम्हाला तुमची घटना घडली कधी, तुम्ही बाळ मागायला गेले कधी, ह्या मधल्या पिरियडमध्ये बाळाची आठवण का नाही आली, बाळ कुठं आहे, कशा परिस्थितीत आहे हे तुम्हाला कुणालाच का नाही आठवलं? मग ते तेव्हा बाळ सांभाळलं तर त्या माणसाला तुम्ही ग्रॅटिट्यूड, त्याला धन्यवाद करणार का तुम्ही? त्याला ते अशा प्रकारे त्याचा अवहेलना करणार? हा माझा प्रश्न होता. आता सर काय केलं असेल तो त्याचा भाग आहे, तो तपासाचा भाग आहे. त्याला सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही निलेश चव्हाणची देखील बाजू मांडताय, त्याची काही चूक नाही असं म्हणतायत, मग निलेश चव्हाणचं लुकआउट नोटीस जारी करण्यात आली, निलेश चव्हाण फरारी का होतोय मग जर त्याची काही चूक नाही? ते त्याचं मी कसं सांगू शकतो? मला ते सांगता नाही येणार, मी काय त्याचा वकील नाहीये. पण आत्ता तरी अद्यापपर्यंत मी काय त्याचा वकील नाहीये, तर तुम्ही काल म्हणताय की त्याची काही चूक नाहीये, त्यांनी बाळ सांभाळलं. त्यांनी ग्राउंड आणला होता काल. निलेश चव्हाण फरार आहे, PCR वाढवण्यासाठी ग्राउंड होता की निलेश चव्हाण फरारी आहे, तो फरार असल्यामुळे आम्हाला ह्यांचा PCR द्या त्याला शोधायला. तर तो आर्ग्युमेंटचा पॉइंट असा होता की ज्या वेळेस ह्यांना अटक केली तेव्हा निलेश चव्हाण या केसमध्ये आरोपी नव्हता. त्याच्यावरती जे आरोप आहेत हे अटकेत असताना नंतर त्यांनी जे काय कृत्य केलं त्याच्याबद्दलचे आरोप आहेत. मग त्याच्यामुळे मी त्यांना सांगत होतो की त्याचा काय दोष आहे हे आम्हाला काय माहिती आणि तो कुठे हे आम्हाला कसं माहित असेल हे आम्ही सांगितलं होतं. निलेश चव्हाणने बाळ सांभाळलं याबाबत धन्यवाद दिला पाहिजे असं तुमचं अजून त्याच्यावर तुम्ही ठाम आहात? प्रश्नच नाही. काय त्यांनी चुकीचं केलं तेच मला कळलं नाही. आता ती बंदूक दाखवली, त्यांचं म्हणणं काय नाही, शक्य नाही, खोटं आहे. आता असं आहे. त्यामुळे धन्यवाद सर. आपण पाहतोय की खरं तर कसलाही गुन्हा असला किंवा कसलाही आरोपी असला तरी त्याची बाजू मांडणं हे वकिलांचं काम आहे आणि ती ठामपणे मांडणं काम आहे. आणि आपण पाहतोय की हगवणे प्रकरणातील जे वकील आहेत ते देखील त्यांची बाजू ठामपणे मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विपुल दुशिंग असं या वकिलांचं नाव आहे आणि अनेक प्रश्न होते, आपण काही प्रश्नांचा वेध घेतलेला आहे. त्यांनी त्यांची बाजू ठामपणे मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन अलीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.